नमस्कार, मी अमित भिडे. इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन म्हणजे विषाणूत झालेला बदल आढळून आलाय. हा बदल धोकादायक असल्याचं नव्या आकडेवारीवरून दिसतंय. साहजिकच हा धोका आपल्याकडे येऊ नये ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने प्रतिबंधात्मक उपायही लागू केले. इंग्लंडसह संपूर्ण जगात या नव्या कोरोनाची दहशत दिसून येते. कोरोनाची साथ आटोक्यात आणतानाच आता मेडिकल फील्ड समोर हे नवं आव्हान उभं राहिलंय. कसं तोंड देणार आहोत या आव्हानाला, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत या विशेष कार्यक्रमात. नव्या कोरोनाची दहशत. आणि या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज मान्यवर स्टुडिओमध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मोहन गुप्ते, संस्थापक संचालक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमॉलॉजी, संतोष आंधळे, ज्येष्ठ पत्रकार, आणि नौशाद उस्मान, मुस्लिम विचारवंत. तर चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. अर्थातच पहिला प्रश्न आपण घेऊन जाणार आहोत डॉक्टर गुप्ते यांच्याकडे. डॉक्टर, कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सध्या जगाची अक्षरशः झोप उडवतोय. अनेकांना त्याची भीती वाटतेय. व्हायरसमध्ये नेमका काय बदल झालाय, काय सांगाल याची? या व्हायरस स्पाइक प्रोटीन्स असतात आणि हा व्हायरस बेसिकली रायबोन्यूक्लिक ऍसिड आरएनए व्हायरस आहे. आता आरएनए व्हायरसमध्ये त्याच्या जिनॉमिक सिक्वेन्सेसमध्ये सतत बदल होत असतात. असे अनेक वेळा बदल होतात. त्या मानाने कोविड-19चा जो विषाणू आहे, त्याच्यामध्ये होणारे बदल हे कमी असतात. पण तरी देखील गेल्या काही दिवसांमध्ये जवळ-जवळ 17 बदल त्याच्यामध्ये एकदम झालेले दिसतायत. आणि 17 बदल झाल्यामुळे हा स्पाइक प्रोटीन जो आहे, तो काही प्रमाणात बदलला आणि त्याच्यामुळे त्याचं सेलमध्ये शिरण्याची जी जागा असते S2 म्हणून, त्याच्यावरती तो पकड जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि सेलमध्ये, पेशीमध्ये तो अत्यंत त्वरेने घुसू शकतो. बर, हे तसं झालेलं आहे सध्या. डॉक्टर, या नव्या प्रकाराचा भारतात किती प्रमाणात धोका आहे असं वाटतं, आणि रुग्णसंख्या वाढण्याबरोबरच मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढेल असा एक अंदाज लावला जातोय. खरंच असं होईल का? केसेसचं प्रमाण खूप कमी झालंय. आजचा जर तुम्ही आकडा पाहिलात, तर 20,000च्या खालती आकडा गेलेला आहे. 19,000 काहीतरी 500-600 असा आकडा आहे. हा 6 महिन्यातनं इतका खालती आलेला पहिला आकडा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे मृत्यूचा दर खूप कमी आहे. हं. आपल्याकडे रोगामुळे जी सिव्हिरिटी दिसते, त्याचं प्रमाणही खूप कमी झालेलं आहे. हे सगळं पाहिल्यावरती हाच ट्रेंड चालू राहील अशी शक्यता मला तरी जास्त दिसते. आणि ह्या नवीन विषाणूमुळे किती पुढे जाईल, काय होईल, हे आज जरी सांगणं कठीण असलं, तरी देखील असं वाटतं, की हा विषाणू आपल्याला फारसा धोकादायक ठरू नये, अशी माझी प्रार्थना आहे आणि अपेक्षा पण आहे. डॉक्टर, या संदर्भात अजून एक प्रश्न उपस्थित होतोय. सध्या लसीकरणाचा जोरदार हे आहे. काही दिवसात आपल्याकडे लसीकरण सुरू होईल. साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा होऊ शकतं अशी असा एक अंदाज वर्तवला जातोय. ही जी लस येणार आहे, तर या नवीन स्ट्रेनवर ती लस उपयोगी ठरेल का? याच्यावर काही परिणाम होईल का लसीकरणाच्या मोहिमेवर? सध्याच्या 2 लस युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये अप्रूव्ह झाल्यात. अमेरिकेमध्ये पर्टिक्युलरली 2 लसी, युरोपमध्ये 1 त्यातली. तर त्यातली ह्या ज्या 2 आहेत लसी, एक आहे Pfizerची जी ह्या दोन्ही ठिकाणी झालेली आहे, युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये, आणि दुसरी Moderna. तर यांची एफिकसी जी आहे, म्हणजे रोगप्रतिबंधक क्षमता, ही जवळ-जवळ 95% आहे. हं. पण या दोन्ही दोन्ही लसींना जी स्टोरेजची कपॅसिटी लागते, ती -70 उणे 70 सेल्सिअस आणि उणे 20 सेल्सिअस एवढी लागते. त्यांच्या किमती पण खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे या दोन्ही लसी आपल्या काही फारशा कामाच्या नाहीत. आपण ते वापरूच शकणार नाही. कारण आपल्याकडे जी यंत्रणा आहे, लस ठेवण्याची आणि देण्याची, हं. ती खूप स्ट्राँग आहे, खूप चांगली आहे. पण त्या यंत्रणेमध्ये हे 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 2 वॅक्सिन्स अजिबात बसू शकत नाहीत. सो आपण त्याच्यामुळे ज्या लसींवरती अवलंबून राहू शकतो, अशा सध्याच्या दिसणाऱ्या लसी, एक तर सिरम इन्स्टिट्यूटची नवीन येणारी लस, जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केली होती, ऑक्सफर्ड आणि AstraZeneca, आणि तीच लस सिरम देखील तयार करतीये. तर सिरमची स्टडी जी आहे, फेज 2, फेज 3, ही ब्रिजिंग स्टडी म्हणतो.
ही लवकरच पूर्ण होईल आणि त्यांचे जर रिझल्ट्स आपल्याला मिळाले लवकरच दुसऱ्या ह्याचे देखील साऊथ आफ्रिका, ब्राझील आणि इंग्लंड इथले आणि तिथे फेज 3 म्हणजे एफिकसी स्टडीचे रिझल्ट्स आपल्याला मिळाले आणि तशाच तऱ्हेचे रिझल्ट्स आपल्याला इम्युनोजेनिसिटीमध्ये आपल्याकडे मिळाले, तर ही लस उपलब्ध लवकरात लवकर होऊ शकते आणि ती जानेवारीमध्ये येऊ शकते. दुसरी भारत बायोटेक. भारत बायोटेकची फेज 1, फेज 2 पूर्ण झाली, यशस्वी आहे. फेज 3 स्टडी सुरू झाली आहे आणि त्या फेज 3 मध्ये जर त्यांना पुरेसे रोगी आढळले, तर त्याच्या बेसिसवरती ही लस देखील लवकर येऊ शकेल. ही देखील जानेवारीमध्ये यायची शक्यता आहे. या 2 लसी नक्की आपल्याकडे येऊ शकतात. तिसरी आहे डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीमध्ये जी स्पुटनिक व्हॅक्सिनवरती तयार होतीये. चौथी आहे झायडस कॅडिलाची. त्याला वेळ लागेल. त्या दोन्ही लसी ज्या आहेत स्पुटनिक आणि झायडस कॅडिला, या लसी भारतामध्ये उपलब्ध व्हायला काही काळ लागेल. आता ह्या किती इफेक्टिव्ह असतील, किती एफिकेशियस असतील, हे आज तरी जरी सांगणं कठीण असलं, तरी देखील ऑक्सफर्डचा जो रिझल्ट आपल्याकडे उपलब्ध आहे सध्या, इंटरिम रिझल्ट ज्याला म्हणतो आम्ही, अंतरिम परीक्षणाप्रमाणे, तो 62% ते 90% या दरम्यान तो कुठेतरी असेल. आपल्याकडे त्याचे काय एक्झॅक्टली परिणाम असेल, हे आज सांगणे कठीण आहे. पण जवळ-जवळ 62-70% तरी तो असावा आणि तो जर आपल्याला मिळाला, तर त्याच्या बेसिसवरती आपल्याला चांगलं काम करणं शक्य होईल. थोडक्यात प्रेक्षकांना जर का असा एक हे झालं की मग लस घ्यायची का नाही, मग एकूण नवीन स्ट्रेन दिसतोय एकीकडे, त्याचे परिणाम इंग्लंडमध्ये वगैरे दिसत आहेत, रोज वेगवेगळ्या बातम्या ऐकायला येत आहेत, मग लस जे रुग्ण आहेत त्यांनी घ्यायची की नाही, लोकांच्या मनात ही भीती आहे आता की नवीन स्ट्रेनवर ती उपयुक्त ठरेल का, याविषयी थोडक्यात. स्ट्रेन जो आहे, त्याच्यामध्ये जे बदल झालेले आहेत, ते एवढे मोठे बदल नाही आहेत, की ज्याच्यामुळे व्हॅक्सिन संपूर्णपणे टाकाऊ ठरेल, असं नाहीये. त्याच्यामुळे व्हॅक्सिन सध्या तरी असं वाटतंय, त्या व्हॅक्सिनचा निश्चित उपयोग होईल. काही रिपोर्ट्स आपल्याकडे आलेले आहेत, की जे इम्युनिटी संबंधी त्याच्या इम्युनिटीमुळे हा व्हायरस वाढणार नाही शरीरात, हं, अशी शक्यता आपल्याला दिसते. हं. एखादा रिपोर्ट असा आहे, की जो या क्षमतेच्या पलीकडे जाऊन शरीरात काम करू शकतो. पण तरी देखील हा नवीन स्ट्रेन जो दिसतोय आपल्याला, त्याच्यामुळे व्हॅक्सिन जी आहे उपलब्ध होऊ शकतात, हो, ती कामचोराऊ असतील हे नक्की दिसतंय. ती हो. टाकाऊ नाही. आपल्या सोबत आहेत संतोष आंधळे, ज्येष्ठ पत्रकार. त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. संतोषजी, आपण पाहिलं राज्य सरकारने तातडीने प्रतिबंधात्मक उपाय लागू केले. म्हणजे युकेतून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस क्वारंटाईन करणं असेल, किंवा त्यांना हॉटेलमध्ये ठेवणं असेल, त्यांची 5व्या आणि 7व्या दिवसाच्या दरम्यान त्यांची टेस्ट होणार आहे, हे सगळे उपाय. तर हे पुरेसे आहेत का, किंवा पुन्हा कर्फ्यू, लॉकडाऊन असे उपाय योजना आता गरजेचं आहे का? निश्चितच अमित, आपलं केंद्र सरकार, राज्य शासनाने जी प्रतिबंधात्मक पावले उचलली ही काळाची गरज आहे. गेल्यावेळी जी चूक झाली होती आणि आपल्याकडून जी दिरंगाई झाली होती प्रतिबंधात्मक पावले न उचलल्यामुळे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. उलट यंदा तर आपल्या राज्य शासनाने, केंद्र सरकारने तात्काळ जेव्हा त्यांना माहिती मिळाली, जागतिक आरोग्य संघटनेकडे जेव्हा ब्रिटनने माहिती दिली की आमच्याकडे VUI 20212/1 या सांकेतिक नावाचा जो कोड आहे, जो नवीन विषाणूची प्रजाती ओळखली जाते आहे, त्याची माहिती दिली आणि तात्काळ आपण पावलं उचलली. आणि पावलं खरोखर स्वागतार्ह आहे, आपण हे मान्य करावं लागेल. कारण ती जर तुम्हाला या नवीन विषाणूच्या प्रजातीला आळा घालायचा असेल, तर तुम्हाला केवळ आणि केवळ लोकांना थांबवणं, अटकाव करणं, जो बाहेरून येणारी लोकसंख्या ती थांबवली पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट होती की UKहून येणारी जी विमानाची उड्डाण आहेत, ती एका दिवसाकरता, आजच्या दिवसाकरता असलेली आज रात्रीपासून ती बंद असणार आहेत. आणि जी काही लोकं येणार आहेत त्यांना विलगीकरण करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, ह्या नवीन विषाणूच्या प्रजातीमध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक विषाणू, साथीच्या आजारातला जर प्रत्येक विषाणू बघितला तर त्याच्या जनुकीय बदल, म्युटेशन हे होत असतात सातत्याने. ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने नवल नाही आहे किंवा नवीन अशी काही गोष्ट नाही आहे. मुद्दा असा आहे की हे जनुकीय बदल ज्यावेळी होत असतात त्यावेळी हा विषाणूची विरुलिटी किती आहे, म्हणजे तीव्रता किती आहे, हे बघितलं पाहिजे. तर आज वैद्यकीय जगतातल्या जे डॉक्टरांशी आमचं जे बोलणं होतं आहे कालपासून आणि आज होतं आहे, तर त्याच्यामध्ये आता असं जाणवलं की हा फक्त ट्रान्समिटेड आहे, तो वेगात होतो, मोठ्या प्रमाणात ट्रान्समिट होत आहे. म्हणजे पूर्वीचा विषाणू जो आपण जर पॉझिटिव्ह माणसाला सांगितलं आल्यानंतर 5 ते 7 दिवस लागत होते, तिथे 12 ते 24 तासात ट्रान्समिट होतो एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे. म्हणजे याची
ट्रान्समिशन तीव्रता फार मोठी आहे. पण मात्र याचा प्रादुर्भाव इन्फेक्शन जरी मोठ्या प्रमाणात असलं तर क्रिटिकॅलिटी म्हणजे याच्यामध्ये मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यू येईल का, तर मृत्यू येणार नाही असं सगळ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. मृत्यूचं प्रमाण फार कमी असणार आहे, परंतु याचं इन्फेक्शन होईल, प्रादुर्भाव होईल, तर म्हणजे खोकली, थंडी, ताप जी काही लक्षणं सध्या आहेत जुन्या व्हायरसची ती लक्षणं याच्यात दिसतील. आणि दुसरी विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे जी उपचार पद्धती जुन्या कोरोना व्हायरससाठी आहे तीच उपचार पद्धती ह्या व्हायरससाठी लागू पडते आहे असं वैद्यकीय तज्ज्ञातील डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे लस जी सध्या जी आपण देतोय तीच लस ह्याला लागू पडते. त्याच्यामुळे उगाचच कुठेतरी घाबरून जाण्याची गरज नाही. पण मात्र त्याच वेळेला हे सावधगिरीचं लक्षण आपण बाळगलं पाहिजे की मास्किंग, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे पाळलं पाहिजे. कारण आता आपल्याकडे नाताळ आहे, परत नवीन वर्षाचं स्वागत आपण करणार आहोत. आपल्याकडे नवीन वर्षाचं स्वागत म्हणजे एक उत्साह असतो, मोठा उत्सव जल्लोष साजरा केला जातो. तर यंदाचा उलट जो आपला जो नवीन वर्ष असेल किंवा नाताळ असेल लोकांनी साधेपणाने साजरा केला पाहिजे. कारण जेवढी गर्दी कमी तेवढा ह्या व्हायरसचा धोका कमी आहे. आणि विशेष म्हणजे जर तुम्ही आज बघितलं की महानगरपालिका ज्या पद्धतीने मास्क न घालणाऱ्या लोकांवरती कारवाई करते ती संख्या बघता की लोकांना करोनाचा विसर पडला की काय असं भीती वाटायला लागले. त्याच्यामुळे लोकांनी मास्क हे घातलेच पाहिजे. आणि जरी हा नवीन व्हायरस आत्ता सध्या जरी आपल्याकडे काही पुरावे नसले किंवा आपल्या देशात नसला तरी भविष्यात तो येणारच नाही अशी शक्यता नाही. त्याच्यामुळे तो येऊ शकतो. पण त्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याला अटकाव कसा करता येईल, प्रतिबंध कसा करता येईल याचाच विचार आपल्याला करावा लागेल. संतोष, अजून एक मला प्रश्न तुमच्याकडे घेऊन यायचा आहे, पण त्याच्या आधी मी जाणार आहे. आपल्यासोबत आहेत मुस्लिम विचारवंत नौशाद उस्मान. नौशादजी, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. लसीकरणाचा आत्ता एकूण मोहीम आता काही दिवसातच सुरू होते, पण त्याआधी समाजामध्ये अफवा पसरताना दिसते की या लसी संदर्भात जे स्टॅबिलायझर म्हणून डुकराचं मांस वापरलं आहे की काय अशा प्रकारची एक अफवा पसरल्याचं दिसतंय. आणि त्याला समाजातल्या काही घटकांनीही विरोध केलाय, ही लस घेणार नाही असं म्हटलेलं आहे. याच्यावर तुमची भूमिका काय? याबद्दल जे आहे ते ब्रिटिश वॅक्सिन बद्दल ही अफवा उडाली होती. तर BIMO ब्रिटिश इस्लामिक मेडिकल ऑर्गनायझेशन जे डॉक्टर सलमान म्हणून ते त्यांचे प्रमुखच आहेत. तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारचं कोणताही पदार्थ म्हणजे वराह मांस किंवा त्याच्यापासून जिलेटिन वगैरेचा प्रकार त्या वॅक्सिन मध्ये वापरलेला नाहीये. असं वॅक्सिनच्या कंपन्यांची आपसातली रायबरी याला कारणीभूत असू शकते किंवा मुस्लिम समाजांनी या वॅक्सिन पासून दूर जावं किंवा त्यांना बदनाम करावं आणि ते ध्रुवीकरण व्हावं आणि राजकारणाने ते नंतर तुम्हाला सगळं माहित आहे ते असं असावं असं असू शकते. परंतु मला मूळ प्रश्नाला हात घालायचा आहे की या गोष्टी होतात का, या अफवा पसरवण्याची जी बैमानी आहे ती का होते. या संदर्भात जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागातर्फे येत्या 22 ते 31 जानेवारी पर्यंत आम्ही अभियानच राबवत आहोत. अंधारातून प्रकाशाकडे हे अभियान आम्ही राबवत आहोत पूर्ण राज्यभरामध्ये. की हा जो बैमानीचा अंधार आहे त्याला इमानचा प्रकाशच दूर करू शकतो. निसर्गकर्त्याने ज्या गोष्टी खायला सांगितल्या आहेत त्या गोष्टी माणूस खात नाहीये. वटवाघळ खा, वराह मांस खा वगैरे ज्या गोष्टी प्यायला सांगितलं ते पीत नाहीये, भलतंच काही करते. म्हणून मुळात या गोष्टीला हात घालण्याची गरज आहे. रायव्हरीमधून किंवा एखाद्या विशिष्ट समाजाच्या द्वेष भावनेतून अशा प्रकारच्या पसरवणाऱ्या अफवा काही लोकांसाठी थट्टेचा विषय असेल, काही लोकांना फक्त फॉरवर्ड करणाऱ्या त्या पोस्ट वाटत असतील, परंतु तुम्ही याचे समस्त 750 कोटी मानवांच्या जीवापासून खेळत आहात. इतकी भयानक गोष्ट आहे. म्हणून मी G24 तासच्या माध्यमातून आवाहन करतो की अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नका. हेच नाही, आता भारतात वॅक्सिनेशन झाल्यावर आणखीन काही दुसरं सुरू होईल किंवा ज्या प्रकारचं सरकार आहे आणि ज्या प्रकारचं वातावरण आहे, असुरक्षिततेचं वातावरण, साहजिकच आहे की असुरक्षिततेचं वातावरण एक भावना निर्माण होते अल्पसंख्याक समाजामध्ये. ग्रोवर असो किंवा पोलिओ असो या वॅक्सिनेशनच्या वेळेस अशा अफवा पसरवल्या होत्या. परंतु शुक्रवारी जे प्रवचन होते तर जे मौलवी आहेत त्यांनी उभं राहून त्यावेळी सांगितलं होतं की पोलिओ तुम्ही डोस घ्या, जे रुबेला आणि जे ग्रोवरचे ज्या लसी आहेत त्या घ्या म्हणून लाऊडस्पीकर मधून हे घोषणा झाल्या होत्या. याबद्दल मुस्लिम ओलेमांची फार याची प्रशंसनीय अशी भूमिका राहिलेली आहे आणि येत्या काळात ती फार प्रशंसनीय भूमिका असायला पाहिजे. शासनाने त्यांना विश्वासात घेऊन ह्या गोष्टी करायला पाहिजे असं मला वाटतं. हा जो अशा ज्या अफवा पसरतात तर ह्या अफवा पसरू नयेत यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत एकूणच सगळ्या स्तरावर, तुम्हाला काय वाटतं? सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बोलवून एकमेकांविषयीचे गैरसमज दूर केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून, सॅनिटायझर वगैरे ठेवून आम्ही मशिदीमध्ये बोलवलं होतं यवतमाळला की मशिदीमध्ये या
आणि मशिदीमध्ये काहीतरी भलतच होतं असं तुमचे गैरसमज असतील, तर हे जे म्हणजे माणसाच्या शारीरिक दुरावा असायला पाहिजे, मानसिक दुरावा, मनामनातला दुरावा असू नये. म्हणजे मेंटल डिस्टन्सिंग नको आहे. माणुसकीपासून दुरी ठेवू नये. त्याच्यासाठी जे आहे ते अंधारातून प्रकाशाकडे हे जे जमात इस्लामी हिंदचं जे अभियान आहे, फार ते आहे ते क्रांतिकारी ठरणार आहे. सगळ्या लोकांना बोलवून एकमेकांचे गैरसमज दूर करून ह्या गैरसमजुतीचा जो अंधार आहे तो कशा प्रकारे इमानच्या प्रकाशाने आपण दूर करू शकतो, याकडे जे आहे ते सर्व धर्मनिष्ठ लोक आहेत, धर्मांध वेगळे, धर्मनिष्ठ वेगळे, तर सर्व धर्मनिष्ठ लोकांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. सरकारने त्या तशा प्रकारचं भूमिका घ्यायला पाहिजे. जसं रुबेला आणि ग्रोवर व्हॅक्सिनेशनच्या वेळेस त्या कम्युनिटी मधला एक माणूस सोबत घेतला पाहिजे. फक्त मुस्लिमच नाही, ज्यू लोकांनी पण आक्षेप घेतला होता याच्यावर. एवढंच नाही, जैन लोक देखील आक्षेप घेऊ शकतात, कारण त्यांना देखील व्हेजिटेरियन ते फक्त हिरवा जो सिम्बॉल आहे ते पाहूनच आक्षेप घेत असतात. म्हणून आपला भारत तर फार जास्त संवेदनशील आहे, ब्रिटनपेक्षा जास्त संवेदनशील आहे. म्हणून या गोष्टीला फार आपल्याला काळजीपूर्वक हाताळावं लागणार आहे. आणि मी विनंती करतो की प्रसिद्धी माध्यमांची याच्यात भूमिका फार महत्वाची राहणार आहे. विशेष करून सोशल मीडियावर जे आहे ते जे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. कारण याच्या मागे तबलिकीला घेऊन, कोरोनाला घेऊन किती वावड्या उचलल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने आज त्यांना बरी केलं की त्यांची कोणती चूक नव्हती, की ते थुंकत आहे, ते नग्न फिरत आहे वगैरे असे अनेक आरोप लावले होते. ते आरोप आता दूर झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण एक कल्चरल सुपर पॉवर आहे आपला देश आधी, तर फार जबाबदारी आहे धर्मनिष्ठ. खरं थोडक्यात सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की हा तातडीने ही अफवा दूर झाली पाहिजे. संतोष, तुमच्याकडे येणार आहे. मुंबईत आपण प्रतिबंध करू शकलो, पण इतर राज्यांमध्ये असे प्रतिबंध झालेले अजून दिसत नाहीयेत. समजा एखादा प्रवासी दिल्ली लखनौ मार्गे मुंबईमध्ये आला, कशा पद्धतीने त्याला आयडेंटिफाय करायचं, कशा पद्धतीने त्याला अटकाव करायचा? नाही, नक्कीच आपल्याकडे प्रतिबंधात्मक पावले कशा पद्धतीने उचलावे याचे गाईडलाईन आहेत. इतर राज्यातलं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता सुरत, दिल्ली या ठिकाणी लोक जी येत आहेत त्यांना आपण कम्प्लिटली क्वारंटाईन करायचे आदेश दिलेले आहेत, महापालिकेने दिलेले आहेत. आणि मुळात त्यांना ही जी गोष्ट तुम्ही आता जी करताय ती ऑलरेडी मागेच सांगितलेली आहे की जी काही संशयित राज्य आहेत, गोवा असेल, दिल्ली असेल, सुरत असेल, या ठिकाणाहून जास्त मोठ्या प्रमाणात तिथे प्रादुर्भाव आढळला होता कम्पेअर टू महाराष्ट्रामुळे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणाहून जी लोक येतील त्यांचे अँटीजेन टेस्ट करावी किंवा जमल्यास RT-PCR करावी, नाहीतर त्यांना जर लक्षणं नसतील तर विलगीकरण करावं. कारण ह्या जर गोष्टी आहेत ज्या आपण करोनाला अटकाव करू शकतो, अदरवाईज आपल्याला अटकाव करणं मुश्किल आहे. ज्यावेळी अशा पद्धतीने इन्फेक्शन वाढत असतं समाजामध्ये त्यावेळी लोकांनी, नागरिकांनी भूमिका घेणं आहे. आरोग्य साक्षरतेची गरज आहे. कारण आज कसं होतंय, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यावरती फक्त लादली गेलेली वाटते ही कामाची पद्धत, पण ते नसून नागरिकांनी आता ह्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणा त्यांचं काम करत राहील, परंतु आपण नागरिकांनी आता आरोग्य साक्षर झालं पाहिजे. आपल्याला कळलेलं की पूर्ण वर्ष आपण हे करोनाच्या भीती सावटाखाली काढलेलं आहे आणि पुढचा जर काळ आपल्याला चांगला राहायचं असेल किंवा आरोग्य चांगलं हवं असेल तर आता आपल्याला स्वतःला एक भूमिका घ्यावी लागेल आणि शासनाला सहकार्य करावं लागेल. खरंय. तेव्हा प्रेक्षक, कोरोनाने स्वतःला अपग्रेड केलंय असं सध्या तरी दिसतंय. अर्थात आपले वैज्ञानिक, संशोधक, डॉक्टर्स त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी स्वतःला अपग्रेड होत आहेत. एकूणच या संदर्भात आपण ही चर्चा अशीच पुढे नेतोय. खरं म्हणजे ही एक मोठी दहशत पसरलेली सध्या आपल्याला दिसतेय. मी पुन्हा एकदा डॉक्टर गुप्ते यांच्याकडे जाणार आहे. भारतात डॉक्टर साहेब, भारतामध्ये हा प्रकार आलाच तर त्याच्याशी दोन हात कसे करायचे, सर्वसामान्यांनी काय करायचं? आता जे संतोष आधारेंनी सांगितलं आणि नौशाद साहेबांनी जे सांगितलं ते उपाय चालू ठेवणं, जास्त व्यवस्थितपणे ते अंमलात आणणं आणि सरकारने जे काय आदेश दिलेले आहेत ते व्यवस्थित पाळणं, गर्दी न करणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, वेळोवेळी हात साबणाने धुणं किंवा सॅनिटेशनची हे करणं आणि मास्क, या गोष्टी सतत नियमाने पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. व्हॅक्सिन जरी आलं तरी देखील या गोष्टी चालूच ठेवायला लागणार आहेत आणि याच्याहून दुसरा आपल्याकडे उपाय आज तरी नाहीये. त्याच्यामुळे हे चालू ठेवणं हाच त्याच्यावरती प्रमुख उपाय आहे. हे चालू ठेवलं पाहिजे. व्हॅक्सिनवरती आपण पूर्णपणे अवलंबून राहू आणि सगळं आता पूर्ण झालेलंच आहे असं समजू, हे योग्य नाही होणार. कारण व्हॅक्सिन आलं तरी देखील ते सुरुवातीला जे मेडिकल वर्कर्स आहेत, फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, आर्मी डिफेन्सचे लोक आहेत, या सर्वच्या लोकांना पहिल्यांदा मिळेल. नंतर जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांना इतर काही त्रास आहेत, हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे, अशा लोकांना नंतर मिळेल आणि मग इतरांना मिळेल.
या सर्व प्रकाराला 6-8 महिने लागू शकतात. त्याशिवाय तुर्तास तरी आपल्या ज्याच्यावरती अवलंबून राहायला लागेल ते हेच उपाय आहेत. मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, हात वेळोवेळी धुणं, याच प्रकारे आपल्याला हे काम करायला लागेल. खरंय संतोष, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. आणि आणखीन एक मला मुद्दा सांगायचा आहे. हो हो. जिनोमिक सिक्वेन्सिंग हा जो प्रकार आहे, याची आपल्याकडे काही ठिकाणी काही लॅबोरेटरीजमध्ये उपलब्धता आहे. सर्वत्र नाहीये. बरं. पण त्याचा वापर करून ठिकठिकाणची सॅम्पल्स वेळोवेळी येत आहेत. त्यांच्यासाठी सर्वेक्षण चालू ठेवणं आणि त्यांचा वेळोवेळी एक तपासणी करून अशा तऱ्हेचा जिनोम, अशा तऱ्हेचा विषाणू आपल्याकडे आलेला आहे का नाही, याची पाहणी सतत चालू ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि जेव्हा जेव्हा झालं असं आपण तर इमिजिएट ज्या जास्त प्रकारच्या गोष्टी करायला लागतील ते पाळायचं. खरंय. संतोष, या शेवटचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता, जेनेटिक सिक्वेन्सिंगचा. हे होत आहे भारतामध्ये? नक्की, निश्चितपणे आपल्याकडे जेनोमिक सिक्वेन्सिंगची फॅसिलिटी आहे. नॅशनल सायन्स सेंटर पुण्यामध्ये आहे. NIVशी संलग्नित ती लॅब आहे. ICMRच्या विंगखाली ती येते, जिथे जेनोमिक सिक्वेन्सिंग केलं जातं. मध्यंतरीच्या काळात जर तुम्ही बघितलं होतं तर रिइन्फेक्शन आणि रिॲक्टिव्हेशनच्या केसेस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आढळून आल्या होत्या. त्यावेळी आपण ह्या जेनोमिक सिक्वेन्सिंगचे प्रकार त्यावेळी करून घेतले होते. आपल्याकडे 1012 पर्यंत आपण जिनोमिक सिक्वेन्सिंग अजून केले होते आणि त्याच्या पुढचीही करण्याचं काम अजून सुरू आहे. त्याच्यामुळे हे जनुकीय बदल कोणते आहेत, कशा पद्धतीने बदल घडतात, हे सिक्वेन्सिंग त्याच्यामध्ये होत राहीलच. मात्र हे बदल होत असताना नागरिकांना मी पुन्हा आव्हान तेच करतोय आपल्या माध्यमातून की नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. कारण मी तेच म्हटलं की संशोधनदृष्ट्या अजूनही हा जो नवीन विषाणू जो आला आहे प्रजाती, त्याच्यावरती काम सुरू आहे. अजूनही त्याला कुठल्याही प्रकारचं एन्डॉर्समेंट भारताने केलेलं नाही आहे. आपल्याला फक्त तिथली ब्रिटनची माहिती मिळेल, त्याच्या आधारावर आपण ही प्रतिबंधात्मक पावलं उचललेली आहेत. आपल्याकडे सध्या कुठलाही पुरावा नाही, कुठलाही पेशंट नाही आहे, तरी आपण ही प्रतिबंधात्मक पावलं उचलली. ते शासन त्यांचं काम करेल. फक्त त्या नागरिकांनी जर याच्यापासून सावध राहायचं असेल किंवा हा होऊ नये वाटत असेल तर विनाकारण गर्दी टाळा आणि सगळ्या गोष्टी साधेपणाने करा. आपला वावर आहे तो सजग ठेवा. कुठेही जाताना सुरक्षिततेचे ज्या आपलं आव्हान केलं शासनाने ते पाळा. मास्किंग करा. आणि ह्या गोष्टी झाल्या तर माझ्या मते नक्कीच आपण ही लढाई जिंकू. कारण आपण ज्या आत्ता स्टेजला आहोत त्या स्टेजला आपण करोना आटोक्यात आणलाय एवढं तरी म्हणू शकतो. कारण आपल्याकडे दुसरी लाट येणार आहे, दिवाळीनंतर अशा पद्धतीच्या वल्गना झाल्या होत्या. मात्र करोनाची कुठली लाट दुसरी आलेली नाही, कारण आपली पहिलीच लाट अजून संपलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपण पहिली लाट आता ओसरते असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरी लाट तर येण्याची शक्यता मला कमी वाटते जर आपण अशा पद्धतीने आपलं व्यवस्था प्रणाली ठेवली तर. खरंय. प्रेक्षको, कोरोनाने स्वतःला आता अपग्रेड केले असं सध्या तरी दिसतंय. अर्थात आपले वैज्ञानिक संशोधक डॉक्टर्स त्यांच्याशी 2 हात करण्यासाठी अपग्रेड होत आहेत. रात्रंदिवस त्यांची मेहनत सुरू आहे. आपण सर्वसामान्य काय करणार आहोत? आपण गर्दीत टाळणार आहोत, आपण मास्क लावणार आहोत, आपण सोशल डिस्टन्सिंग पाळणार आहोत, आपण आजार लपवणार नाही आहोत? ही उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर विश्वास बाळगा. या संकटाशीही आपण 2 हात करू. कोरोनाने स्वतःला अपग्रेड केले, तसंच आपणही सुजाण नागरिक होणं तितकंच गरजेचं आहे. विचार करा. आजच्या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. तुम्ही पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.